नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 2 in 1 नाही तर 4 in 1 वापरण्याची सुंदर अशी ट्रेंडिंग स्टाइलिश आणि यूजफुल अशी वस्तू बघणार आहोत। त्यासाठी मी इथे एक चौकोनी कापड घेतलेला आहे 6.25 इंच बाय 6.25 इंचचा आणि दुसरा एक कलरचा कापड आहे तो सुद्धा ह्याच मापाचा आहे 6.25 इंच 6.25 इंच बाय। तर आता इथे कॅनव्हास पेपर मी एका कापडाला चिटकून घेतलेला आहे आणि इथे भांडं घेतलेलं आहे मी 5.5 इंच डायमीटरचं। तर इथे दाखवल्याप्रमाणे असं मार्किंग आता मी करून घेणार आहे गोलाकारात हे असं। त्यानंतर आता इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। इथून शिवायला सुरुवात करायची, मध्ये थोडंसं पेस्ट सोडून द्यायचं आहे, इथेपर्यंत असं शिवायचं आहे। आता बघा, इथून मी शिवायला सुरुवात केलेली आहे। जसं आकार आहे गोलाकार त्याप्रमाणे इथे सिलाई घ्यायची आहे आणि मग इथे थोडंसं पेस्ट सोडायचं आहे कापड उलटवण्यासाठी। इथेपर्यंतच मी सिलाई घेतलेली आहे। 1 इंच गॅप इथे मी दिलेला आहे कापड उलटवण्यासाठी। इथे 1 इंच साधारण अंतर असेल। आता काय करायचं आहे, साइडने गोलाकारात 1/2 इंच मार्जिन ठेवून हे उरलेलं जे कापड आहे ते कट करायचं आहे दाखवल्याप्रमाणे आणि मग तिथे तिरकस छोटे छोटे असे कट द्यायचे आहेत आणि मग हे कापड उलटून घ्यायचं आहे। आता इथे छोटे छोटे तिरकस कट द्यायचे आहेत। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हाईप सुद्धा करा। दाखवल्याप्रमाणे हे असे छोटे छोटे कट द्यायचे आहेत आणि मग जिथे आपण ओपन पेस्ट सोडलेली होती तिथून हे असं कापड उलटून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। हे असं व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर जिथे ओपन पेस्ट आहे तिथे हे असं दाखवल्याप्रमाणे काठ आतल्या बाजूला फोल्ड करून तिथे सिलाई घेऊन पॅक करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। त्यानंतर आता काय करायचं बघा, हे असे आपल्याला 13 पीस लागणार आहेत। हे असे मी 13 पीस तयार करून घेत आहे। 2 कलरमध्ये मी आता हे असे 13 पीस तयार करून घेतलेले आहेत। आता बघा हे कसे जोडायचे। इथे मी चौकोनी पेपरचा तुकडा घेतलेला आहे 4x4 इंचचा आणि इथे हे असं मार्किंग करून घेणार आहे। प्रत्येक इथे सर्कलवर हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे। ह्या प्रत्येक पीसवर इथे ह्या सेम असंच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा आता जोडायचं कसं। दाखवल्याप्रमाणे तुमच्या आवडीच्या कलरप्रमाणे तुम्ही हे जोडू शकतात। आता मी दोन्ही जे पिंक कलर होते ते एकमेकांसमोर ठेवलेले आहेत आणि इथे दाखवल्याप्रमाणे हे असं जोडून घेणार आहे। आता हे जोडल्यानंतर इथे ही अशी डिझाईन तयार झालेली आहे। त्यानंतर परत एक पीस घेणार आहे आणि परत एकदा असं जोडून घेणार आहे। दोन्ही जे कलर आहे ते एकमेकांसमोर येतील याप्रमाणे ठेवायचे। तुम्हाला कोणताही कलर ठेवायचा असेल ठेवू शकतात। ह्याचप्रमाणे असे हे 3 पीस तयार करून घ्यायचे आहेत। 3 सर्कल जोडून 3 पीस इथे तयार करून घ्यायचे आहेत सेम असेच। आणि नंतर मग हे कसे जोडायचे तेही बघूया आपण। आधी मी आता इथे 3 पीस हे असे तयार करून घेतले। आता हे 9 पॅटर्न झालेत आणि उरलेले जे 4 होते ते असे 2-2 मिळून जोडलेले आहेत। आता बघा हे कसं जोडायचं। पहिल्यांदा 3 पॅटर्नचा जो पीस आहे तो घेतला, त्याच्यानंतर जो 2 पॅटर्नचा जोडलेला होता, 2 सर्कल एकत्र जोडले होते ते आणि दाखवल्याप्रमाणे हे असे जोडून घ्यायचे आहेत। आता बघा इथे मी हे असं जोडून घेत आहे। त्यानंतर बघा हे पॅटर्न तुम्हाला असं दिसणार आहे। आता दुसरा जो पॅटर्न आहे 3 पॅटर्नचा, जे 3 सर्कल आपण जोडलेले होते ते दाखवल्याप्रमाणे इथे बघा इथे असे जोडायचे आहेत एक सोडून
ह्या दुसऱ्या 2 नंबरपासून 3 नंबरपर्यंत हे असे जोडून घ्यायचे आहेत आणि तिथे सुद्धा ही अशी शिलाई घ्यायची आहे। आता इथे मी शिलाई मारून घेत आहे। दाखवल्याप्रमाणे ही अशी शिलाई मारायची आहेत। हे जे दोन्ही टोक आहेत ते अगदी बरोबर येतील याप्रमाणे आणि मग इथे ही अशी शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतर आता बघा हा पॅटर्न असा तयार झालेला आहे। आता परत तिसरा जो पॅटर्न होता 3 सर्कलचा तो घेतलेला आहे आणि परत एक सोडून ह्या उरलेल्या 2 पॅटर्नला जोडलेला आहे तो ह्याप्रमाणे। त्यानंतर बघा आता शेवटचे आता 2 पीस राहिले जोडायचे, ते कसे जोडायचे बघा। आता जोडल्यानंतर हे असं दिसणार आहे। पुन्हा आता इथे असंच करायचं आहे। हे जे पहिलं सर्कल आहे ते सोडून आता इथे हे शेवटच्या जे 2 सर्कल आहेत शेवटचे तिथे हे असं जोडायचं आहे आणि मग इथे अशी डिझाइन तयार होणार आहे। आता हे जोडून घेते। जोडल्यानंतर बघा काय करायचं, जोडताना हे जे पॅटर्न आहे हे असं ओपन करून ठेवायचं आहे। खालचा आणि वरचा दोन्ही जे पॅटर्न आहेत ते असे ओपन करून मग हे असे जोडायचे। जोडून झाल्यानंतर आता इथे ह्या पॅटर्नवर इस्त्री फिरून घ्यायची आहे। आता मी इथे इस्त्री फिरून घेत आहे आणि हे असं सुंदर पॅटर्न इथे तयार झालेला आहे आणि मग साइडने इथे कडेकडेला शिलाई मारून घ्यायची आहे। आता मी इथे शिलाईसुद्धा मारून घेणार आहे। शिलाई मारून झाल्यानंतर बघा इथे मी दारात ठेवलेले आहे। दिवाळीत रांगोळी काढायची झंझट नाही, रांगोळी म्हणून वापरा, रंग न भरताच झळकणारी सुंदर अशी दिसेल। डायनिंग टेबलावर ठेवा, स्टायलिश अशी दिसणार आहे। प्लेट मॅट म्हणून तुम्ही इथे डायनिंग टेबलावर सुद्धा ठेवू शकतात, खूपच अशी सुंदर दिसणार आहे। मागून सुद्धा तुम्ही फिनिशिंग बघू शकतात, खूप अशी सुंदर तयार झालेली आहे। तुम्हाला हा पॅटर्न कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तुम्ही लाईक करत नाही व्हिडिओला, म्हणून व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, म्हणून प्लीज लाईक करत जा। सोप्यावर सुद्धा कवर म्हणून तुम्ही हे असं वापरू शकतात, खूप छान दिसते बघा। तुम्हाला हा नवीन पॅटर्न आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा।